महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। गोंडगाव माध्यमिक विद्यालयात दिनांक 8 रोजी शनिवारी सकाळी बांबरूड प्र ब येथील वृक्षप्रेमी नरेंद्र परदेशी यांनी स्वखर्चातून वृक्ष लागवडीचा स्तुत्यपूर्ण उपक्रम राबवला। जेसीबी मशीनने खड्डे खोदून यात वड, लिंब, पिंपळ, पिंपरी, बकुळ आदी वृक्ष लावण्यात आले आहेत। या झाडांना लोखंडी जाळ्या लावलेले एक झाड उद्याच्या पिढीला अमूल्य भेट या भावनेतून वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवित असल्याचे वृक्षप्रेमी नरेंद्र परदेशी यांनी जाहीर केले। नरेंद्र परदेशी यांचे अनमोल योगदान लाभल्याने विद्यालयामार्फत त्यांचे आभार मानण्यात आले। या कामी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी. नन्नावरे यांच्या मार्गदर्शनातून हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला। या कामी नागरिक, पालकवर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनींचे अनमोल सहकार्य लाभले। वृक्ष लावा, वृक्ष जगवा असा संदेश या वृक्ष लागवडीतून देण्यात आला आहे। वृक्ष लागवड विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जी. नन्नावरे, वृक्षप्रेमी नरेंद्र परदेशी बांबरूड प्र ब, शशिकांत पाटील, नागरिक, पालकवर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदींच्या हस्ते हे वृक्ष लावण्यात आले। वृक्षमित्र नरेंद्र परदेशी यांचे वडील जयसिंग चतुर परदेशी, आई रामकोरबाई परदेशी, वृक्षमित्र नरेंद्र परदेशी, जितेंद्र परदेशी, माजी उपसरपंच भिकन परदेशी, सावदे येथील विठ्ठल परदेशी, शरद परदेशी यांच्यासह नातेवाईक मंडळी शशिकांत पाटील, जितेंद्र पाटील, सरपंच राहुल पाटील, रोशन पाटील, शिव व्याख्याते दत्तू मांडुळे, सामाजिक कार्यकर्ते विजय साळुंखे, ललित मांडुळे, राहुल सोनार, पत्रकार सतीश पाटील, रतिलाल पाटील यांच्यासह नागरिकांनी भेटी दिल्यात। स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले। रोप लागवडीसह खड्डे खोद कामासाठी गोंडगावचे लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील यांनी स्वखर्चातून योगदान दिले आहे। शाळेला वृक्ष लागवडीसह लोखंडी संरक्षक जाळ्यांसाठी वृक्षप्रेमी नरेंद्र परदेशी यांनी खर्च केला। मात्र वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यासाठी गोंडगावचे सरपंच राहुल पाटील यांनीही स्वखर्चातून खर्च केला। या सर्वांचे गोंडगाव विद्यालयासाठी योगदान लाभल्याने गोंडगाव विद्यालयामार्फत दात्यांचे आभार मानण्यात येत आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्र भिल, भडगाव। या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचे मी आभार मानतो आणि जे आपले जे दाते मिळाले आहेत आपल्याला, आपल्या मूळगावांचं बांबरूड नरेंद्र भाऊ परदेशी, जितेंद्र भाऊ परदेशी, तसं जितेंद्र माझा क्लासमेट। विषय असा होता की त्यांची एक मानसिक देणं लागतो, आपण या समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो। ह्या उदात्त हेतूने वृक्षवल्ली आम्हा सोयरी या हेतूने त्यांनी आपला परिसर, आपल्या ग्रामीण भागामध्ये काहीतरी चांगल्या ठिकाणी जागा निवडली आणि आपलं माध्यमिक विद्यालय गोंडगाव हा जो एक त्यांना परिसर वाटला, योग्य वाटला, त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या स्वखर्चाने आणि दीर्घायुष्याची झाडे, त्यांना गार्डिंग जाळी आणि खड्डे वगैरे करून सगळ्यांच्या सहभागाने आमच्या शाळेचे मुख्याध्यापक असतील नन्नावरे बापू, आमचं सगळं संपूर्ण शिक्षक स्टाफ असेल, विद्यार्थी सगळ्यांच्या मदतीने, संगनमतीने सगळ्यांनी हे उत्तम असं कार्य, स्तुत्याचा उपक्रम हा आज रोजी पूर्ण करून घेतला। सर, अधिकारी वर्ग म्हणजे काही दिवसाची सोबती असतात, पण हे जे आमचं गाव हिरवगार होणार आहे भविष्यात, यासाठी तुमचं काय योगदान असणार आहे, तुम्ही कशी निगा राखणार? या ठिकाणी नरेंद्र भाऊंनी बांबरूडचे रहिवासी आहे, त्यांनी आमच्या माध्यमिक विद्यालय गोंडगाव या शाळेत संपूर्ण जो एवढा मोठा परिसर आहे, जवळपास 9 एकरचा परिसर आहे, या परिसरामध्ये वडाचे झाड, पिंपळाचे झाड, लिंबाचे झाड अशा पद्धतीने झाडाचं या ठिकाणी जवळपास 70 ते 75 झाडं आज 100 झाडं आज रोजी लागवड केली। त्याला संरक्षण म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाळीचं सुद्धा नियोजन केलं। म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी नरेंद्र भाऊंना त्या ठिकाणी सांगितलं की या झाडांचं संगोपन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी सकाळी दररोज म्हणजे एक झाड 5 मुलं मिळून त्या ठिकाणी दत्तक आम्ही असं देणार आहोत आणि त्याचं संगोपन विद्यार्थीच करणार, आम्ही पण करणार। जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत हे संरक्षण होणार आहे, परंतु याचा म्हणजे एक ऑक्सिजन हब या ठिकाणी तयार होणार आहे भविष्यात। हे झाडाचं आयुष्य खूप मोठं आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी अगदी पर्यावरणाला सुद्धा चांगलं राहील, शाळेला सुद्धा त्या ठिकाणी चांगलं राहील। म्हणून अशा पद्धतीने नरेंद्र भाऊंनी, जितेंद्र भाऊंनी हा जो उपक्रम राबवला तर अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि याची निगा आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी राखू आणि गावाची सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारी आहे ती सर्व। धन्यवाद सर, तुमचं सहकार्य अनमोल आहे, पण कुठेतरी बालकांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत आहे। काय वाटतंय दीदी?
वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.